नमस्कार मित्रांनो, आज आपण विज्ञानयात्री पद्मभूषण डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे जीवनचरित्र या विषयावर चर्चा करणार आहोत. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर हे भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ आणि 1983 सालच्या भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ. आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे संशोधन कार्य मूलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते. ताऱ्यांची उत्पत्ती यंत्रणा या संदर्भात त्यांचे संशोधन कार्य सन 1983 सालच्या भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिकासाठी पात्र ठरले. दिनांक 19 ऑक्टोबर 1910 रोजी लाहोर येथे सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचा जन्म झाला. भारतीय संस्कृतीनुसार आजोबांच्या मृत्यूनंतर जन्माला आलेल्या अर्भकाला तीच व्यक्ती जन्माला आली असे समजून तिचे नाव दिले जाते. तसे डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना त्यांच्या आजोबांचे नाव देण्यात आले. वडील सुब्रमण्यम हे कर्नाटक संगीतज्ञ आणि संगीतशास्त्र पुस्तकाचे लेखक होते. आई सीता बालकृष्णन या इंग्रजी पुस्तकाचे तमिळ भाषेतील अनुवादक होत्या. वैज्ञानिक C.V. रामन हे त्यांचे काका होय. पुढच्या काळात त्यांचे कुटुंब चेन्नई येथे स्थलांतरित झाले. आई आणि वडील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मूलभूत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. विज्ञानयात्री डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे माध्यमिक आणि पदवी शिक्षण अनुक्रमे हिंदू हायस्कूल आणि मद्रासमधील प्रेसिडेन्सी कॉलेज येथे पूर्ण झाले. भौतिकशास्त्रातील पदवी शिक्षणासाठी त्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती होती. त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातून सन 1930 मध्ये PhD पूर्ण केली. इंग्लंडच्या प्रवास काळात त्यांनी श्वेतपटू ताऱ्याबाबत महत्त्वाचे संशोधन केले. त्यांना डॉक्टरेटसाठी फाउलर आणि आर्थर एडिंग्टन यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच वर्षी डॉक्टर महिन्यात त्यांची ट्रिनिटी कॉलेज येथे प्राइज फेलोशिपसाठी निवड झाली. ही निवड 4 वर्षांसाठी होती. पुढच्या काळात म्हणजे सन 1939 मध्ये त्यांची शिकागो विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक पदासाठी निवड झाली. सन 1953 साली डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी मेरीलँड येथील बॅलिस्टिक संशोधन प्रयोगशाळेत काम केले. प्रसिद्ध अशा मॅनहॅटन प्रकल्पात काम करण्यासाठीही त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे सर्वात गाजलेले संशोधन श्वेतपटू ताऱ्याबाबत होते. श्वेतपटू ताऱ्यांचे सर्वाधिक वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.44 पट एवढे असते हे डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी सैद्धांतिक पद्धतीने दाखवून दिले होते. एखाद्या ताऱ्याचे वस्तुमान या मर्यादेच्या आत असेल तर त्या ताऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचे श्वेतपटूमध्ये रूपांतर होते. या मर्यादेला चंद्रशेखर मर्यादा असे नामविधान प्राप्त झाले. ज्या ताऱ्याचे वस्तुमान या मर्यादेपेक्षा अधिक असेल त्याचे रूपांतर न्यूट्रॉन ताऱ्यामध्ये किंवा कृष्णविवरामध्ये होते. म्हणजेच एखाद्या ताऱ्याचे त्याच्या मृत्यूनंतर न्यूट्रॉन ताऱ्यात रूपांतर होण्यासाठी त्याचे कमीत कमी वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.40 पट असले पाहिजे. केम्ब्रिज विद्यापीठात काम करत असताना डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांनी श्वेतपटू ताऱ्यांच्या रचनेचे एक सैद्धांतिक प्रारूप तयार केले. त्यात त्यांनी त्या ताऱ्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानात त्यांच्या प्रचंड गतीमुळे होणारा बदलही विचारात घेतला होता. ताऱ्यांच्या गतिशास्त्रात त्यावेळी उपलब्ध असलेल्या प्रारूपामध्ये त्यांनी सुधारणा केली. आपल्या दीर्घिकेच्या केंद्राभोवती फिरत असलेल्या ताऱ्यांची त्यांनी अभ्यास केला आणि गतीज घर्षण ही नवीन संकल्पना मांडली. या घर्षणामुळे ताऱ्यांचा वेग कमी होतो तसेच तारकापुंज निर्मितीस मदत होते असे त्यांनी प्रतिपादन केले. डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे चंद्रशेखर मर्यादा. दिनांक 11 जानेवारी 1935 या दिवशी डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांनी पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून श्वेतपटूची कमाल वस्तुमान मर्यादा सूर्यापेक्षा 44% इतकी असू शकते असे सिद्धांत मांडले. यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तित्व कशामुळे टिकून आहे हे गणिताद्वारे सिद्ध केले. या सिद्धांतासाठी डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना विरोध करणारे डॉक्टर आर्थर एडिंग्टन हे याच समस्येवर विचार करीत होते, पण त्यांना यावर उत्तर सापडले नाही. डॉक्टर आर्थर एडिंग्टन यांनी डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला. डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांनी सन 1939 साली आपला सिद्धांत इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ स्टिलर स्ट्रक्चर या नावाच्या पुस्तकात विस्तृतपणे मांडलेला आहे. सन 1950च्या दशकात शास्त्रज्ञांना या सिद्धांतातील मते पटू लागली. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना
डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांचे म्हणणे पटले. डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांचे संशोधन कार्य जगातील सर्वोच्च समजले जाणारे भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पारितोषिकासाठी पात्र ठरले. खगोलशास्त्रीय ताऱ्यांची रचना, कार्यप्रणाली आणि त्यांची उत्क्रांती या संदर्भातील संशोधन कार्याच्या गौरवार्थ चंद्रशेखर सुब्रमण्यम यांना सन 1983 सालचा भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. या संशोधनाद्वारे डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम ताऱ्यांचे कमाल वय ठरवू शकले. याशिवाय त्यांनी इतरही शाखांमध्ये काम केले. उदाहरणार्थ ताऱ्यांची रचना, रेणूंची ब्राउनियन गती, हायड्रोजन आयनचा पुंज सिद्धांत, व्यापक सापेक्षता सिद्धांत, कृष्णविवराबाबतची गणिती समीकरणे आणि एकमेकावर आदळणाऱ्या गुरुत्वीय लहरी. ताऱ्यांच्या मध्यभागी ते थंड आणि संकुचित होत असताना त्यांच्या केंद्रस्थानी निर्माण होणाऱ्या संक्षेपणावरील डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या संशोधन कार्याला जागतिक कीर्ती मिळाली. जेव्हा भौतिकशास्त्र क्षेत्रातील चंद्रशेखर मर्यादा संपूर्णपणे ओळखली गेली तेव्हाच न्यूट्रॉन तारे, कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल यांचा शोध लागला. डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या संशोधन कार्यातील सर्वात महत्वाच्या निष्कर्षापैकी ब्राउनियन गती, प्रदीपन आणि सूर्यप्रकाशातील आकाशाचे ध्रुवीकरण, कृष्णविवरांचा गणिती सिद्धांत, सापेक्षता आणि सापेक्षतावादी खगोल भौतिकशास्त्रातील यांचा समावेश आहे. सन 1983 मध्ये विज्ञान यात्री डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आला. भारत सरकारने पद्मविभूषण किताब देऊन त्यांचा सन्मान केला. याशिवाय त्यांना प्राप्त झालेल्या काही सन्मानांची ही यादी आहे. रॉयल सोसायटीचे फेलो, रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक, अमेरिकन कला आणि विज्ञान अकादमीचे रॅमफर्ड पारितोषिक, अमेरिकेचे राष्ट्रीय विज्ञान पदक, आंतरराष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सन्माननीय फेलो, रॉयल सोसायटीचे कॅप्ले पदक वगैरे वगैरे. अमेरिकेच्या नासा संस्थेने अंतराळात सोडलेल्या 4 भव्य वेधशाळांपैकी एक वेधशाळा क्ष तरंग ग्रहण करणारी आहे. या वेधशाळेला चंद्रशेखर यांचे नाव देऊन त्यांचा मोठा गौरव करण्यात आला. ही वेधशाळा चंद्रा एक्स रे टेलिस्कोप या नावाने ओळखली जाते. ही वेधशाळा 23 जुलै 1999 या दिवशी अंतराळ सोडण्यात आली असून ती आजही कार्यरत आहे. भौतिकशास्त्राची चुंबकीय द्रवगतिशास्त्र म्हणजे मॅग्नेटो हायड्रोडायनामिक्स ही एक शाखा आहे. या विषयातील एका स्थिरांकाला चंद्रशेखर यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच एका लघुग्रहाला 1958 चंद्रशेखर असे नाव दिले गेले आहे. बंगळुरू येथील भारतीय खगोल भौतिकी संस्थेने हिमालयात हॅन्डले येथे उभारलेली एक दुर्बीण हिमालयन चंद्रा टेलिस्कोप या नावाने ओळखली जाते. अखेरपर्यंत अमेरिकेत स्थायिक राहणारे आणि संशोधन कार्यात कार्यरत राहणारे डॉक्टर चंद्रशेखर यांचे निधन दिनांक 21 ऑगस्ट 1995 रोजी झाला. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.